कपकेक्स म्हटलं की सगळ्यांचाच आवडता विषय आणि तो जर हेल्दी असेल तर हाय फ्रेंड्स, मी जान्हवी आणि स्वादाने बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज मी घेऊन आले गव्हाच्या पिठाचा आणि तोही शुगर न घालता केलेला केक. तर खूप टेस्टी हा केक होतो, तुम्हाला कळणार नाही हा गव्हाच्या पिठापासून बनलेला आहे. तर चला तर आपण ही रेसिपी करायला घेऊयात. तर सर्वात प्रथम इथे घेतलेले मी अर्धा कप गूळ आणि त्यासोबतच इथे घेत आहे मी 1/3 कप दही घेतलेलं आहे. तर हे फ्रेश दही घ्यायचं आपल्याला, अजिबात आंबट जास्त असलेलं दही घ्यायचं नाही. त्यासोबतच इथे मी 1/4 कप बटर घेतलेलं आहे, तेही थोडंसं मेल्ट करून घेतले जेणेकरून आपल्याला इझिली मिक्स करता येईल. आणि आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, छान बीट करून घ्यायचं. गूळ खिसून घेतला असल्यामुळे तो लवकर विरघळतो, छान मिक्स होतो. तर तुम्ही कट न करता तो खिसूनच घ्या, म्हणजे तो छान मिक्स व्हायला मदत होते लवकर. तर छानपैकी फेटून घ्यायचं आपल्याला थोडा वेळ आणि मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची. तर खूपच हेल्दी हा केक तयार होतो आणि खूप अप्रतिम लागतो आणि खूप टेस्ट छान येते. मुलांना मोस्टली चॉकलेट केक्स आवडतात. तर आता सगळं छान मिक्स केल्यानंतर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घातलं आहे. त्यासोबतच ही मिल्क पावडरचा छोटा पॅकेट येतो तो इथे मी ॲड केलेला आहे आणि 2 टेबलस्पून इथे मी कोको पावडर यूज केलेली आहे. त्यासोबतच आपल्याला 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे आणि 1 टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे. तर जे मेजरिंगचे स्पून येतात त्या स्पूननीच मी हे सगळे मेजर करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला छान ते चाळून घ्यायचं आहे. तर यामध्ये तुम्हाला जर इसेन्स हवा असेल तर तुम्ही घालू शकता. तर कोको पावडर असल्यामुळे मी इसेन्स घातलेला नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इसेन्सही घालू शकता. तर थोडं थोडं करून आपल्याला दूध घालायचं आहे. एकूण मला 3/4 कप दूध लागलेलं आहे. दूध कमी जास्त लागू शकतं, त्यामुळे थोडं थोडं दूध घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा स्पॅच्युलाचा जो पुढचा भाग आहे तो थोडासा निसटत होता, त्यामुळं कारण की तो त्याला अटॅच नसल्यामुळं ते बाजूला होत होतं, त्यामुळे मी तो बाजूला ठेवला आणि विस्कच्या साहाय्याने मी आता ते मिक्स करणार आहे. तर लक्षात ठेवायचं, दूध एकदम घालायचं नाही. पहिला मी अर्धा कप दूध घेतलं होतं आणि त्यानंतर मग मी अर्धा कप घेऊन थोडं थोडं त्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर तशा पद्धतीनंच ॲड करा, म्हणजे तुम्हाला त्याचं प्रमाण व्यवस्थित कळेल. अगदी आपल्याला पातळसर बॅटर बनवायचं नाही, थोडंसं फ्लोईंग कन्सिस्टन्सी झाली पाहिजे, एवढंच आपल्याला ते बॅटर बनवायचं आहे. तरच ते कपकेक छान होतात. खूप अगदी पातळ बॅटर बनवायचं नाही, मी तुम्हाला दाखवते. तर याचप्रमाणे मी मैद्याचेही कपकेक्स बनवून दाखवले आहेत. बीट फ्लोअरचा केकही बनवून दाखवलेला आहे. तर तुम्ही बरेच सारे माझे केकच्या रेसिपी आहेत, ते तुम्ही पाहिल्या नसेल तर तुम्ही पाहू शकता. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक इथे वर आय बटनमध्ये पण देते. प्लेलिस्ट आहेत त्याही तुम्ही फॉलो करा आणि केक बनवून बघा, खूप छान केक तयार होतात. तर एवढ्या बॅटरमध्ये 9 कपकेक्स झाले होते. तर मी तुम्हाला दाखवते. तर आपल्याला 1/2 कप भरून घ्यायचा आहे, जेणेकरून तो व्यवस्थित वर फुलून येईल. जास्त अगदी बॅटर घालायचं नाही, तर मग ओव्हरफ्लो होतो तो. तर सगळ्या कपकेक्समध्ये बॅटर घालून झाल्यानंतर आपल्याला वरून चोको चिप्स मी ॲड करणार आहे. तुमच्याकडे हवे असेल तर टूटी फ्रुटी किंवा ड्रायफ्रूट्स तुम्ही जसं तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता, ॲड करू शकता त्यामध्ये. तर थोडा टॅप करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर चोको चिप्स घालून घ्यायचे. एक साईडला मी प्रीहीट ओव्हन करायला ठेवला होता 10 मिनिटासाठी 180 डिग्रीला. आणि ओव्हन प्रीहीट करायला मी तुम्हाला मागच्याही म्हटलंच होतं, ज्यावेळी आपण बॅटर तयार करायला घेतो त्यावेळी तो प्रीहीटला ठेवायचा, म्हणजे बरोबर प्रमाणात ते मिक्स होईपर्यंत आपलं ओव्हनही प्रीहीट होतो. तर 180 डिग्रीला 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलेलं आहे आणि 20 ते 25 मिनिटासाठी मी हे कपकेक बेक करून घेणार आहे. पहिली 20 मिनिटासाठी मी लावून घेणार आहे, वाटलं तर 5 मिनिटं मी एक्स्ट्रा नंतर वाढवणार आहे. तर दोन्ही ऑइल ऑन केलेले आहेत मी, खालची आणि वरची, आणि 180 डिग्रीला आपल्याला 20 मिनिटासाठी पहिल्यांदा सेट करून घ्यायचं आहे. तर 10 मिनिटानंतर मी दाखवत आहे, बघू शकता खूप छान फुलून यायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यानंतर इथे बघू शकता अगदी ऑलमोस्ट टाईम आपला झालेला आहे, 20 मिनिटं झालेली आहेत आणि छान फुललेलं आहे कपकेक्स. तर आता चेक करणार आणि वाटलं तरच मी 5 मिनिटं परत ठेवणार आहे. तर आता 20 मिनिटानंतर
आपण सुरी घालून चेक करून पाहूयात. तर किंचितसं थोडंसं मला वाटतं, त्यामुळे मी 5 मिनटासाठी परत सुरू करून ठेवणार आहे कपकेक्स तयार होण्यासाठी. तर टोटल 25 मिनटानंतर थंड झाल्यानंतर मी तुम्हाला कपकेक्स दाखवत आहे. खूप छान कपकेक्स तयार झालेले आहेत आणि खूपच टेस्टी होतात. तुम्हाला कळणारही नाही की आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत. अजिबात टेस्ट लक्षात येत नाही आणि चॉकलेट फ्लेवर असल्यामुळे मुलांना तर खूप आवडतं. तर नक्की ही रेसिपी तुम्ही करून बघा. तर हे मी माझ्या फ्रेंडला देण्यासाठी केले होते. त्याच सेम बॅटरनी सेम प्रमाण घेऊन मी अशा प्रकारे दुसरे केक बनवले होते छोट्या छोट्या 2 मोल्ड्समध्ये. तर त्यातलं मी तुम्हाला कट करून दाखवते. खूप छान आणि फ्लफी होतात हे केक, टेस्टी होतात. तर आपण साखर घातली नाही, गूळ घातला तर त्याची टेस्ट अशी कळून येत नाही. तर नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा. तर त्यातला एक केक मी आता डिमोल्ड करत आहे. तर खूप मस्त असा केक तयार झालेला आहे, बघू शकताय. खूप इझिली कट होतं आणि छान फ्लफी झालेला आहे. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत लाईक करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक फॉर वॉचिंग फ्रेंड्स.